सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. या जिल्ह्यावर माझं पहिल्यापासून प्रेम आहे. आणि मुद्दा मी थोडक्यात एक गोष्ट सांगेन, मला विस्ताराने बोलता येणार नाही, की महाराष्ट्रामध्ये प्राचीन संस्कृती म्हणजे काय, प्राचीन ग्रंथ म्हणजे काय, शिल्पकला म्हणजे काय, आणि रामायण महाभारताचा अर्थ आणि त्या दृष्टिकोनातून निर्माण केलेली कला, या बाबतीत महाराष्ट्रातल्या 350 तालुक्यामध्ये एकच जिल्हा, एकच तालुका सर्वात श्रेष्ठ आहे, आणि त्याचं नाव अकोले. या अकोल्यामध्ये पूर्वीच्या ज्या मूर्त्या आहेत, रामायण महाभारताशी जे नातं आहे, किंवा तिथला तो प्रसिद्ध किल्ला नाही मोठा आपला हरिश्चंद्रगड, हा हरिश्चंद्रगड बघितलं तर हरिश्चंद्रगड सुद्धा किती अभ्यासाचा आहे. आणि म्हणून मी म्हणतो की कस्तुरी मृगाला आपल्या बेंबीतल्या सुगंधाची कल्पना नसते, तसा एवढी शास्त्र संगीत याची कल्पना, म्हणजे याचं जे भव्य देणं आहे हे या जिल्ह्याने दिलेलं आहे. म्हणून मला इथे येताना, तुमच्या समोर भाषण करताना मला नेहमी आनंद होतो. आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मला एक फार मोठी या जिल्ह्याची संधी करायची, सेवा करायची संधी मिळाली, ती म्हणजे शिर्डीचा एअरपोर्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एक कंपनी आलेली होती सिंगापूरची, आणि भरपूर पैसे घेऊन त्यांनी सांगितलं की आम्ही कमीत कमी 10 ते 12 वर्षामध्ये शिर्डीचा विमानतळ पूर्ण करून देतो. मी त्या खात्याचा उपाध्यक्ष होतो आणि देवेंद्रजी अध्यक्ष होते. मी त्यांना पटवून दिलं की 10 वर्षाची गरज नाही, आणि 10 वर्ष ते पूर्ण करणार शिर्डी एअरपोर्ट, आणि 25 वर्ष त्यांच्या ताब्यात द्यायचं. ते कशासाठी, तर फक्त 200 कोटी आपले खर्च करण्यासाठी. तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला 2 वर्षाच्या आत शिर्डीचं विमानतळ बांधून दाखवतो. आणि मला साहेबांनी 2 वर्षाची मुदत दिलेली होती. आठवड्यातून किमान 3 वेळेला, मुंबईत सुद्धा माझ्याकडे दुसरे काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या, त्यामुळे रात्री 11:30 वाजता मी माझी SUV उत्तम गाडी घेऊन, उत्तम ड्रायव्हर घेऊन शिर्डीला यायला निघायचो. सकाळी 6:30-7 वाजता माझी शिर्डीच्या विमानतळावर मिटिंग व्हायची. 11-11:30 मिटिंग संपवून पुन्हा मंत्रालयातल्या दुसऱ्या विभागाच्या मिटिंगसाठी मी संध्याकाळी 7 वाजता पोहोचायचो. असं मी काम केलं. आठवड्यातून किमान 3 वेळा शिर्डीला भेट, आणि खूप चांगल्या कृत्या, चांगली माणसं हाताशी घेतली. आणि 2 वर्ष नव्हे तर 14 महिन्याच्या आत तो इंटरनॅशनल एअरपोर्ट मी बांधून पूर्ण केला. आणि साईबाबांची आणि तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाली. मला असं वाटतं की तुम्हाला संजय कळमकर किंवा बाकी आमचे ऍडव्होकेट साहेब आहेत, या सगळ्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर आपण जीवनाकडे निकोप दृष्टीनं पाहिलं तर तुम्ही जीवनामध्ये उत्तम यश मिळवू शकता. मग काही लोकांना आवडतं, नाही आवडतं, त्याची पर्वा करायची नाही, कारण लोक शहाणे असतात. ज्या झाडाला जास्त फळे असतात त्यालाच ते दगडे मारतात. वांजोट्या दगडाला कोण कशाला मारेल, वांजोट्या झाडाला. तर तुम्ही पर्वा न करता जीवनामध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला आजची ही नगरची भेट खूप महत्वाची वाटते. संजय कळमकर यांना मी शुभेच्छा देतो. आणि मी मुद्दाम तुम्हाला सांगेन की मी जो सगळा इतिहास सांगितला शहाजी महाराजांचा आणि पेमगडचा, तुमची ही संस्था 4थ्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन उभी आहे. शिवाजी महाराजांना घडवणारा महापुरुष म्हणजे दुसरा गुरु कोण नसून शिवाजी महाराजांचे महागुरु हे छत्रपती शहाजी महाराज होते. कारण 2 वेळेला दिल्लीच्या बादशाच्या लाखाच्या फौजेला रणातलं ऊन दाखवण्याचं काम हे शहाजी महाराजांनी केलं. शहाजी महाराजांनी गनिमी कावा शिकवला. ज्याला राजमुद्रा आपण म्हणतो, ती संस्कृत राजमुद्रा ही शहाजी महाराजांनी लिहिली. म्हणजे त्यावेळेच्या भारतातल्या 13 संस्कृत विद्वानांपैकी एक पहिल्या 5तले विद्वान होते, ते म्हणजे शहाजी महाराज. तर या शहाजी महाराजांनी महागुरूंनी हे घडवलेलं आहे. आणि तुमची ही संस्था ही मराठा शिक्षण प्रसारक मंडळ आहे. तुम्ही जाणीवपूर्वक भातवडी आणि पेमगडाकडे लक्ष द्या.
तुम्हाला कमी कोण काय इतिहासात पुरावा कमी जास्ती म्हटलं मी तुम्हाला अक्षरशः गाडीवर पुरावे देईन. संस्कृत काव्य आणि महाकाव्य आहेत. अरे शिवाजी महाराज कसे होते हे आम्हाला शाहिरांनी सांगितलं, कथांनी सांगितलं, लोककथांनी सांगितलं, बकरीनी थोडं थोडंसं लिहिलं. पण शिवाजी महाराजांना साक्षात कुणी पाहिलं, रोज त्यांचं काय चालायचं हे कुणीच आम्हाला सांगितलं. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर परमेश्वरानं अन्याय केलेला आहे. कारण त्यांना फक्त 49 वर्षाचं आयुष्य लाभलं. 49 वर्षामध्ये आम्ही काय करतो? 18,633 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी हा पराक्रम घडवला. परमेश्वराशी अनेक वेळेला एक कलावंत म्हणून स्वप्नात माझं भांडण चालतं आणि मी देवाला म्हणतो की देवा तू कशाला शिवाजी राजाने एवढं कमी आयुष्य दिलं? तर परमेश्वर माझी चेष्टा करण्यासाठी, गंमत करण्यासाठी म्हणतो, हा ठीक आहे पाटील, सांगा मी अजून जर शिवाजी महाराजांना 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतं तर त्यांनी काय केलं असतं? आणि मी देवाला हसून सांगतो की अरे देवा, तू जर आमच्या राजांना फक्त 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतंस तर राजांनी भीमा आणि कोयना आणि कृष्णेच्या काठावर उधळलेली आपली घोडी नक्कीच थेम्स नदीच्या काठी लंडन आणि फ्रान्स मध्ये त्यांनी उधळल्याशिवाय राहिली नसती. पण देवा तू अन्याय केलास.